श्रीराम समर्थ मंडळी, आज आहे मकर संक्रांती आणि तुम्हा सर्वांना मकर संक्रांतीच्या खूप खूप शुभेच्छा। मकर संक्रांती म्हटली तर सुगट पूजन आला आणि सुगट पूजनासाठी मी आज बनवली गुळपोळीचा नैवेद्य आणि गुळपोळीची व्हिडिओ तर सर्वांनीच दाखवली कशी बनवायची, म्हणून मी ठरवलं आपण संक्रांतीच्या दिवशीच गुळपोळी बनवूया आणि मग तिची रेसिपी आपण दाखवूया। म्हणून मी छान असे 1 वाटी तीळ आणि पाव वाटी शेंगदाणे छान असे भाजून घेतले। त्यानंतर 1 चमचाभर बेसन सुद्धा मी छान असं भाजून घेतलं, सगळं मिक्स केलं आणि मिक्सरला वाटून घेतलं आणि पाऊण वाटी गूळ मी त्या तीळ आणि शेंगदाण्यांमध्ये घालून छान असं पल्स मोडवर चालू बंद मिक्सर करत ते छान असं वाटून घेतलं आणि त्याच्यामध्ये घातलं चमचाभर वेलची पावडर आणि चपातीसाठी लागणारे कणिक मी मळली, छान असा पिठाचा गोळा घेतला आणि त्याची वाटीसारखा आकार केला आणि त्याच्यामध्ये मी तो तिळाचं जे सारण होतं ते मी भरलं आणि छान अशी गुळपोळी लाटून घेतली आणि मस्त अशी तूप लावून शेकून घेतली आणि नैवेद्य सुद्धा देवाला दाखवला। मस्त अशी गुळपोळी मकर संक्रांतीसाठी तयार झाली। तुम्ही सुद्धा नक्की